हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द SSU ऑफिशियल. आपला 24th क्वेश्चन चालू होता. यामध्ये दिस क्वेश्चन इज फ्रॉम इंटरनेट बेसिक्स अँड यामध्ये व्हॉट इज ऑल्सो नोन ॲज अ अनसॉलिसिटेड बल्क ईमेल. अनसॉलिसिटेड बल्क ईमेल यालाच म्हटलं जातं स्पॅम किंवा जंक ईमेल्स. जंक ईमेल्स, स्पॅम किंवा जंक ईमेल्स याचंच नाव असतं अनसॉलिसिटेड बल्क ईमेल. सो करेक्ट आन्सर इज स्पॅम. यामध्ये सोशल URL मीन्स युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. URL युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. जेव्हा आपण सर्च करतो ब्राउझरमध्ये, वेबसाईट टाकतो, त्या वेबसाईटचा URL आपल्याला दिसतो. त्याचं प्रॉपर ते काय असतं, नाव असतं आणि इट इज युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. Next question is, which of the following types of cement has the following advantage? Advantage काय काय? Generate reduced heat of hydration, reduction in a permeability of PPC direct क्वेश्चन मध्येच आहे. PPC offers many other all round advantages. It consumes calcium hydroxide. याचं करेक्ट आन्सर आहे पोर्टलँड पोझोलाना सिमेंट. पोर्टलँड पोझोलाना यामध्ये जो पोझोलाना यूज केला जातो तो एक व्होल्कॅनिक पावडर आहे जे की सिलिसियस और ॲल्युमिनियस कंपाऊंडपासून बनलेलं असतं आणि या पोझोलानाला सिमेंटेटियस प्रॉपर्टी ही नसते. बट वेन इट इज मिक्स्ड विथ वॉटर इट फॉर्म द सिमेंटेटियस. अँड याचे ॲडव्हान्टेज असे आहेत की इट रिड्यूस द परमियाबिलिटी जे आहे पोझोलाना पोर्टलँड सिमेंट हे रिड्यूस करतं. वर्कॅबिलिटी इन्क्रीज करतं. रिड्यूस द वॉटर इव्हॅपरेशन रिड्यूस करतं. लेस हीट ऑफ हायड्रेशन असतं याला. आणि जे सेग्रिगेशन अँड ब्लिडिंग हे रिड्यूस करतं. याचं लेस हीट ऑफ हायड्रेशन असल्यामुळं हे मास कॉन्क्रीट स्ट्रक्चरमध्ये पण यूज केलं जातं. पोर्टलँड पोझोलाना सिमेंट हे यूज केलं जातं. तर याचे ॲडव्हान्टेजेस तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. रिड्यूस्ड हीट ऑफ हायड्रेशन रिड्यूस असल्यामुळं कशामध्ये, मास कॉन्क्रीट स्ट्रक्चरमध्ये हे यूज केलं जातं. नंतर जे मराईन किंवा हायड्रॉलिक स्ट्रक्चर्स आहेत त्यामध्ये सुद्धा पोर्टलँड पोझोलाना यूज केलं जातं. परमियाबिलिटी डिक्रीज करतं. अँड when it comes in a contact with water it consumes the calcium hydroxide. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. टो फेल्युअर, स्लोप फेल्युअर अँड बेस फेल्युअर. टो फेल्युअर, स्लोप फेल्युअर अँड बेस फेल्युअर हे कोणत्या कॅटेगरीचे स्लोप फेल्युअर्स आहेत? रोटेशनल फेल्युअर एक त्याचं करेक्ट आन्सर आहे. रोटेशनल फेल्युअर मीन्स rotation failure occurs when rotation by a slip surface cause the slope surface to curve. याचा जो फेल्युअर सरफेस असतो, स्लिप सरफेस असतो, तो काय करतो, असा कर्व फॉर्म केल्यानंतर त्याला रोटेशनल फेल्युअर असं म्हणलं जातं. आणि रोटेशनल फेल्युअरचे टाईप्स आहेत. टो फेल्युअर, व्हेन फेल्युअर सरफेस पासेस थ्रू द टो. हा टोचा पॉईंट आहे. जर हा फेल्युअर सरफेस जो आहे जो की कर्व असतो, passes through the toe, then it is called as the toe failure. And when it passes above the toe, then it is called as the slope or face failure. And when these circular surface passes below the toe, then it is called as the base failure. लक्षात ठेवा, रोटेशनल फेल्युअरचे टो, स्लोप अँड बेस फेल्युअर हे टाईप्स आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज द मेटामॉर्फिक स्टोन that has a porous and spongy structure, can be easily quarried in a blocks, contain high percentage of iron oxide and available in a different colors? क्वार्ट्झाइट हा मेटामॉर्फिक रॉक आहे विच फॉर्म्स फ्रॉम द सँडस्टोन आणि ग्नेईस हा सँडस्टोन आणि ग्रॅनाइट पासून तयार झालेला मेटामॉर्फिक रॉक आहे. सँडस्टोन इज द सेडिमेंटरी रॉक अँड लॅटेराइट इज द मेटामॉर्फिक स्टोन
विच हॅज द पोरस अँड स्पॉन्जी स्ट्रक्चर असतं. आणि यामध्ये जे आयर्न अँड ॲल्युमिनियमचं कंटेंट हे सगळ्यात जास्त असतं. लॅटेराईटमध्ये आयर्न अँड ॲल्युमिनियमचे कंटेंट हे जास्त असतं. अँड इट फॉर्म्स ड्यू टू डिकम्पोजिशन ड्यू टू हेवी रेनफॉल अँड हाय टेम्परेचरमुळं लॅटेराईट फॉर्म होतं, म्हणजेच इट इज अ मेटामॉर्फिक रॉक. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज जनरल स्पेसिफिकेशन फॉर डोअर्स अँड विंडोज ऑफ अ सेकंड क्लास बिल्डिंग. यामध्ये जनरल स्पेसिफिकेशन सेकंड क्लास बिल्डिंगचं विचारलेलं आहे फॉर डोअर्स अँड विंडोजसाठी. तर सेकंड क्लास बिल्डिंगसाठी जे फाउंडेशन अँड प्लिंथ आहे त्यामध्ये फर्स्ट क्लास ब्रिकवर्क हे यूज केलं जातं. लेड्स इन अ मड मोर्टार ओव्हर बेड ऑफ लाईम कॉन्क्रीट ऑर अ सिमेंट कॉन्क्रीट. आणि त्यामध्ये सेकंड क्लास बिल्डिंगमध्ये जी DPC असते, DPC 2 सेंटीमीटर थिक असते. अँड रुपिंग ही 7.5 सेंटीमीटर. रेनफोर्स्ड स्लॅब विथ लाईम कॉन्क्रीट असते. यामध्ये डुअर्स आणि विंडोजसाठी किंवा जे बाकीचे पण जनरल स्पेसिफिकेशन आहेत ते प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे दिलेले आहेत. आता ही तर आन्सर काय आहे, सो याचं करेक्ट आन्सर वेल सीझन्ड डिओदर वूड पॅनल्ड अँड ग्लेज्ड हे लक्षात ठेवायचं आहे डुअर्स आणि विंडोजसाठी सेकंड क्लास बिल्डिंगसाठी. याच रिलेटेड जो क्वेश्चन होता फर्स्ट क्लास बिल्डिंगचा, याच्या अगोदरच क्वेश्चनमध्ये एक विचारलेला होता जे की सुपरस्ट्रक्चरची रिलेटेड होता. तर सेकंड क्लास बिल्डिंगसाठी डोअर्स आणि विंडोज कसे पाहिजेत, वेल सीझन पाहिजे, डिओदर वूड जे की पॅनल्ड केलेले असतील किंवा पॅनल्ड आणि ग्लेज्ड असतील. या क्वेश्चनमध्ये स्लोपिंग रूफचा लोवेस्ट कोर्स ऑफ द रूफ हे विचारलेला आहे. लोवेस्ट कोर्स जो खालचा पार्ट आहे रूफचा, स्लोपिंग रूफचा, तो विचारलेला आहे. फर्स्ट जो ऑप्शन आहे पीच, हा सपोज स्लोपिंग रूफ आहे आणि यामध्ये पीच इज द इन्क्लिनेशन ऑफ साइड्स ऑफ द रूफ टू द हॉरिझॉन्टल. अँड पीच असतं राईज टू स्पॅन हे पीच असतं. राईज हे आणि स्पॅन दिस डिस्टन्स. राईज टू स्पॅन पीच असतं. रीज इज द दिस. सी द फिगर इन दिस पार्ट इज रीच. अँड ऑप्शन थर्ड जो आहे गेबल इज द ट्रायंगुलर अप्पर पार्ट ऑफ वॉल फॉर्म्ड ॲट द एंड ऑफ पीच रूफ. आता हे पीच रूफच्या एंडला जो ट्रायंगुलर पोर्शन, वॉलचं ट्रायंगुलर पोर्शन फॉर्म झालेला आहे त्याला गेबल असं म्हणलं जातं. आणि यूज काय असतं, लोअर एज ऑफ रूफ. आता यामध्ये हा यूज दाखवलेला आहे जो लोअर एंड ऑफ रूफ आहे जे की रेस्ट करतं वॉलवर किंवा ते प्रोजेक्टिंग बियॉन्ड द वॉल, त्याला यूज असं म्हणलं जातं. म्हणजे लोवेस्ट पोर्शन यामध्ये काय असतं, पीच रूफचं यूज असतं. तर ऑप्शन थर्ड इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन इज द व्हॅल्यू ऑफ मॅक्झिमम डिफ्लेक्शन WL टू द पॉवर 4 डिवायडेड बाय 8 EI. WL टू द पॉवर 4 डिवाइड बाय 8 EI हे मॅक्झिमम डिफ्लेक्शन कोणत्या लोडिंग कंडिशनसाठी आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. ऑप्शनमध्ये जो फर्स्ट आहे सिम्पली सपोर्टेड बीम विथ द UDL अक्रॉस द कंप्लीट स्पॅन. सिम्पली सपोर्टेड बीम आणि काय UDL इंटायर स्पॅनवर आहे, तर याचं मॅक्झिमम डिफ्लेक्शन हे सेंटरला होणार आहे. मॅक्झिमम डिफ्लेक्शन 5 WL टू द पॉवर 4 डिवायडेड बाय 384 EI हे होतं. 5 WL टू द पॉवर 4 डिवाइड बाय 384 EI. नेक्स्ट जो आहे ऑप्शन सिम्पली सपोर्टेड बीम विथ कॉन्सन्ट्रेटेड लोड W ॲट द सेंटर. सिम्पली सपोर्टेड बीमला कॉन्सन्ट्रेटेड लोड ॲक्ट केला आहे. सिम्पली सपोर्टेड बीम आणि लोड सेंटरला ॲक्ट केलं आहे W. स्पॅन इज L. याचं Y मॅक्झिमम असतं WL टू द पॉवर L क्यूब डिवायडेड बाय 48 EI. WL क्यूब डिवाइड बाय 48 EI हे सिम्पली सपोर्टेड बीम
सेंट्रल पॉईंट लोडचं मॅक्झिमम डिफ्लेक्शन आहे. नेक्स्ट ऑप्शन काय म्हणतो, कॅन्टिलिव्हर विथ UDL अक्रॉस द कम्प्लीट स्पॅन. कॅन्टिलिव्हरसाठी काढायचं आहे कॅन्टिलिव्हर अँड UDL. UDL अँड Y max इज, अशा प्रकारे याचं डिफ्लेक्शन होतं. Y max इज इक्वल टू WL टू द पॉवर 4 डिवायडेड बाय 8 EI. आणि जो पुढचा ऑप्शन दिलेला आहे तो पॉईंट लोडसाठी दिलेला आहे. कॅन्टिलिव्हर पॉईंट लोड कंडिशन ॲट फिक्स्ड ॲट द फ्री एंड, आणि याचं डिफ्लेक्शन येतं मॅक्झिमम डिफ्लेक्शन WL³ डिवायडेड बाय 3 EI. आपल्याला या कंडिशनसाठी विचारलेलं आहे कॅन्टिलिव्हर अँड UDL कंडिशन. हे करेक्ट आन्सर असणार आहे कॅन्टिलिव्हर विथ UDL अक्रॉस द कम्प्लीट स्पॅन. ओके फ्रेंड्स, थँक यू.